सद्गुरू श्री मारुती बाबांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होऊन आदरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान पूजनीय मोठ्या बाबांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होतो. हे वर्ष मोठ्या पर्व काळाचं आहे. आपण ज्ञानोबा तुकोबारायांचे अनुयायी पाईक आहोत. तर यावर्षी ज्ञानोबारायांना अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण झाले. त्याला शास्त्रामध्ये सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. त्यानंतर भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आणि नामदेव महाराजांचं 14 जणांचं कुटुंब यांना संजीवन समाधी घेऊन नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देते त्या नामदेव पायरीवरती समाधी घेऊन या सर्व संतांना 675 वर्ष पूर्ण झाले. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये षष्टशतकोत्तर अमृत महोत्सव. त्यानंतर संत श्रेष्ठ सावता महाराजांना अवताराला येऊन 775 वर्ष झाले. त्याला सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव. म्हणजे ज्ञानोबरायांपेक्षा सावता महाराज 25 वर्ष वडील आहेत. त्यांचं हे अमृत महोत्सवाचं वर्ष आहे. त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 375 वर्ष. आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांचे धाकले चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकर ज्यांनी आळंदी आणि देहूचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला, त्या पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज त्यांनाही अवताराला येऊन यावर्षी 375 वर्ष पूर्ण होतात. मग या सर्व संतांच्या पर्व काळाला धारण करून लातूर जिल्ह्यात मराठवाड्याच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये फार मोठा उत्सव संतांचा आणि कुंभ मेळा वारकऱ्यांचा असा दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आमच्या श्री गुरु माऊलींनी सांगितलं की या परिसरातील थोर संत प्रातस्मरणीय सद्गुरू श्री मारुती बाबा आपल्याला जर हा लातूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्या या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती सप्ताह करायचा असेल तर मारुती बाबा संस्थानला सोडून हा सप्ताह यशस्वीपणे पार पडणं अशक्य आहे. म्हणून माऊलींनी सादर निमंत्रण आपल्या मारुती बाबांच्या संस्थानला दिलेलं आहे. आणि त्या उत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला 22ला सुरुवात आहे तर 23 तारखेला सकाळी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं हृदय साधक हृदयरत्न प्रेममूर्ती महेश बाबांची सकाळची सेवा त्या सप्ताहामध्ये घेतलेली आहे. जवळजवळ आपल्याला बाबांचं कीर्तन ऐकून 1 वर्ष होत आलेलं आहे. 1 वर्षापासून आपण पूजनीय बाबांचं कीर्तन श्रवण केलं नाही. पण त्या उत्सवामध्ये बाबांच्या आजारानंतरचं पहिलं कीर्तन खंडापूरच्या मोठ्या उत्सवामध्ये होणार आहे. हे आपल्या सर्वांकरता फारच मोठी आनंदाची गोष्ट आहे मला. आणि म्हणून असा हा दिव्य उत्सव आहे. 21 फेब्रुवारीला लक्ष द्या, तारीख आहे 21 फेब्रुवारीला सर्व संतांच्या पादुका देहूच्या भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टरनं लातूरला 21 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता येतील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये. आणि मग तिथून त्या मिरवणुकीमध्ये 375 पताका, 375 तुळशी, 375 कलश, 375 मृदंगवादक, 375 टाळकरी, 375 चोपदार, 375 विणेकरी, 375 तुकाराम नावाची व्यक्ती फेटे बांधून, त्यानंतर 750 ज्ञानेश्वर नावाची व्यक्ती फेटे बांधून, 675 नामदेव नावाची व्यक्ती फेटे बांधून, 675 जनाबाई आणि 775 सावता महाराज असे सर्व संतांच्या नावाची व्यक्ती त्या सोहळ्यामध्ये उपस्थित असतील. आणि मग असा दिव्य पालखी सोहळा निघेल. आपल्या प्रातस्मरणीय वैकुंठवासी उज्ज्वलानंद बाबा यांचा चांदीचा रथ आहे. चांदीच्या रथामध्ये सर्व संतांच्या पादुका विराजमान होतील. आणि मिरवणूक झाल्यानंतर 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये 22 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीमध्ये दिव्य सोहळा आहे. महाराष्ट्रातील सर्वच फडावरील आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान वास्कर फडाचे मालक प्रातस्मरणीय सद्गुरू श्री विठ्ठल दादांचंही कीर्तन त्या सप्ताहामध्ये आणि सर्वच महाराष्ट्रातील दिग्गज विद्वान मंडळींची कीर्तन आहेत. आणि त्या उत्सवाकरता आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय. आणि यथाशक्ती कमीत कमी 500 रुपये त्या उत्सवाकरता. मग तिथं मधुकरीच्या भाकरी तर येणारच आहे. समग्र लातूर धाराशिव जिल्ह्यातून मधुकरीच्या भाकरी येणार आहेत. आणि मग तिथं जी काही आमटी बनवायची आहे, भात बनवायचा आहे, गोड पदार्थ बनवायचे आहेत त्याकरता पुरुष मंडळांनी कमीत कमी 500 रुपये द्यायचे आहेत. पावती बुक आमचे संतोष पाटील हे सर्व या मंडळाचे जे सभासद आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांच्याकडे देणार आहे 1-2 पावती बुक. तर त्या पावती आणि आपल्या गावातूनही भाकरी द्यायची आहेत. तर सर्वांना आमच्या माता मौलाला विनंती आहे की आम्ही आळंदीला ज्ञानोबा यांच्या नगरीत राहिलो
तर आम्हाला पुण्याच्या लोकांनी मधुकरी खाऊ घातली म्हणून आज आम्ही महाराष्ट्रात फिरतो. तसं आपल्या मराठवाड्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबारे येतील, तर मग ज्ञानोबा तुकोबारे करता भाकरी करून द्याल का तुम्ही? वा. सर्वांना विनंती आहे, कमीत कमी 11, जास्तीत जास्त 20-25 काय होईल तेवढ्या भाकरी बनवायच्या. ज्या दिवशी आपल्याला ते सूचना करतील लोक, ते भाकरी बनवून ते व्यवस्थित पाठवायच्या, इथं जमा करायच्या आपल्या विसावा मंदिरावरती, आणि मग त्या सप्ताहाकरता पोच होतील. भाकरी द्यायच्या आहेत. यथाशक्ती या सप्ताहाला सहकार्य करायचं आहे अशी सर्वच भाविकांना नम्र विनंती. आणि मला असं कळालं की तरुण मंडळींनी सांगितलं की इथं जवळच कॅनलच्या बाजूला जवळजवळ एक 10-5 ट्रॅक्टर जळण आहे. त्या उत्सवाला जे सरपण लागणार आहे, खरं तर हे सरपण नाही, ज्ञानोबा तुकोबारायच्या महायज्ञाची समिदाच आहे खऱ्या अर्थानं ती. म्हणून विनंती आहे की जे पुरुष मंडळी आहेत, आपण जे सप्ताहाचे सर्व सभासद आहोत, त्यांना विनंती आहे की जे काही सरपण आहे ते सरपण एकत्रित करायचं आहे. काही फक्त बाकी तर काही जास्त कट नाही करायचं, ट्रॅक्टरमध्ये बसेल अशा पद्धतीने ट्रॅक्टरमध्ये टाकायचं आहे ते, आणि ट्रॅक्टरमध्ये टाकून त्या उत्सवाकरता जेवढं होईल तेवढं सरपणही आपण त्या उत्सवाला द्यावं ही सर्व भाविकांना नम्र विनंती. आणि तरुण मंडळी जे आहेत, त्या तरुण मंडळांनी एक श्रमदानाचं कार्य करायचंय. एक 50 जर आपल्या गावातील तरुण मंडळी असतील तर त्यांचे नाव नोंदणी करायची, आणि कोणती सेवा आपण करणार आहोत, वाढण्याची सेवा करायची का पार्किंगची सेवा करायची, ही श्रमदानाची ही सेवा आपण सर्वांनी करायची आहे. खरं तर माहिती भरपूर आहे, परंतु आदरणीय बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाबांच्याही मागे खूप मोठा व्याप आहे, त्यांना जायचं आहे, आणि तरीही बाबांनी वेळेत वेळ काढून ही माहिती देण्याची आज्ञा मला केली, त्याबद्दल बाबांची खूप खूप धन्यवाद. बाबांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होतो. त्या उत्सवाकरता मारुती बाबांच्याही पादुका लातूरला जाणार आहेत, उज्ज्वलानंद बाबांच्या पादुकाही त्या उत्सवामध्ये जाणार आहेत. तर मग मारुती बाबा जर त्या उत्सवाला जात आहेत तर आपण कोणीही इथं राहायचं नाही. त्या 22 फेब्रुवारी पासून 2 मार्च पर्यंत कोणी लग्न, वास्तुशांत्या किंवा सप्ताह, भजन, कीर्तन कोणीच करायचं नाही. तिथं सर्व संतांच्या पादुकांच्या समोर अखंड 24 तास निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अखंड पहारा आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय की आपल्याला त्या संतांच्या पादुकांच्या समोर उभं राहून नाचायचंय, भजन करायचंय, पहारा द्यायचाय, भजन करायचं, त्या सर्वांनी तिथे येऊन तास, 2 तास, 4 तास काय सेवा करायची ती तिथे येऊन सेवा करायची. सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री मारुती बाबांच्या कृपेने हा दिव्य उत्सव जवळजवळ 4-5 वर्षापासून ही मंडळी माझ्याकडे येतात, परंतु आमची माघवारी असते आवसेकर महाराजांची पायीवारी, त्यामुळे काही सेवेला येता येत नाही. पण या सर्वांच्या आग्रहामुळे आणि सप्ताहाच्या निमंत्रणाकरता आलो, त्याबद्दल सद्गुरू बाबांच्या चरणी, मोठ्या बाबांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होतो, आणि आपल्या सर्वांच्याही भाविकांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होऊन थांबतो. रामकृष्ण हरी.